अध्यक्षमध्ये अशी विधानसभा मी गेल्या 38 वर्षात कधी बघितलेली नव्हती। असा सगळा तुतडा लोकशाहीचा करण्याचं काम सध्या जर होत असेल अध्यक्ष महोदय, तर सभागृहात येणंच आवश्यक नाही असं वाटायला लागले अध्यक्ष महोदय। म्हणून आम्ही भाषण करतो त्यावेळी समोर मंत्री तर नसतातच। आणि मला कळत नाही अध्यक्ष महोदय, मी या सभागृहात आता 37 वर्ष काम करतोय, एवढा सावळा गोंधळ आणि काम रेटायची पद्धत आणि रेकॉर्डला दाखवणं अध्यक्ष महोदय काय मिळतं आपल्याला ह्याचं? काय म्हणजे लक्षवेधी सूचनेलाही उत्तर सरळ येत नाहीत। लक्षवेधी सूचनेला सकाळी मंत्री हजर नसतात बऱ्याच वेळेला, मग त्या दुपारच्या सेशनला त्या लक्षवेधी सूचना घेतल्या जातात। अध्यक्ष महोदय, सरकार राज्याच्या विधानसभेच्या अशासकीय प्रस्तावाला काहीतरी न्याय मिळावा आणि आता ते अहवाल मांडतायत, त्यांना विचारा त्यांच्या हृदयात खरं म्हणजे ते मनापासून बोलतायत का कोणीतरी लिहून दिलं तो अहवाल मागतायत वाचतायत। आणि अध्यक्ष महोदय न्यायच मिळालेला नाही। त्यामुळे आता सुधीर मुनगंटीवार साहेब नाही आहेत, विरोधी पक्ष असो सत्तारूढ पक्ष, पण सभासद म्हणून यापेक्षा सरकारनं मांडलेल्या कामकाजापेक्षा वेगळं कामकाज आहे, त्याला न्याय नाही। लक्षवेधी सूचना सत्तारूढ पक्षाने मंत्री महोदयांच्याकडे जाऊन त्यांना आमदारांना मंत्री महोदय न्याय देऊ शकतात, पण लक्षवेधी सूचना 3 पेक्षा 4 पेक्षा जास्त नसाव्यात। पण पहिल्या 2-3 दिवस हे सूत्र पाळलं, पण पुढे पाळलंच नाही। आणि काल आता तुम्ही सांगितलं, काल अध्यक्ष महोदय आपण कशावर भाष्य केलं ते गिलोटीन होतं 5:30 वाजता। त्याच्या आधी तुम्ही आम्हाला बोलायला संधी कधी दिली? 2 वाजता, 2-2:30 वाजता। आणि अध्यक्ष महोदय त्याच्या आधी तुम्ही बाकीचा बिझनेस करून घेता, म्हणजे पुरवणी मागण्यांनाही भरपूर वेळ द्यायची तयारी सरकारची नाही। अध्यक्ष महोदय, अशी विधानसभा मी गेल्या 38 वर्षात कधी बघितलेली नव्हती। असा सगळा तुतडा लोकशाहीचा करण्याचं काम सध्या जर होत असेल अध्यक्ष महोदय, तर सभागृहात येणंच आवश्यक नाही असं वाटायला लागले अध्यक्ष महोदय। म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की हा यांचा अहवाल आहे ठीक आहे, पण या अहवालाला माझा विरोध आहे। माझी मतं आपण लक्षात घ्या आणि आपल्या कामकाजात सुधारणा केल्या पाहिजेत। आज दुपारी BSE ची मीटिंग आहे, माझी विनंती आहे की पुढच्या आता एवढी 20 पानाची जर तुम्हाला कार्यक्रम पत्रिका करावी लागत असेल तर पुढच्या शुक्रवारपर्यंत सभागृह चालवणं आवश्यकच आहे। जनसुरक्षा विधेयक आज मांडलंय तुम्ही, हे एवढं महत्वाचं विधेयक आहे, त्याला जॉईंट सिलेक्ट कमिटी आपण केलेली, त्यावेळी अध्यक्ष महोदय तुम्ही एवढा बिझनेस दाखवला, म्हणजे व्हॉट आर यू सिरियस अबाउट? आम्हाला सांगा तुम्ही, तुम्हाला काय नक्की सरकारला उद्देश आहे का आपल्या यांच्या समोर मांडायचं? आम्ही भाषण करतो त्यावेळी समोर मंत्री तर नसतातच। आता हा पहिला ब्लॉक सगळा मोकळा आहे, त्यामुळे अध्यक्ष महोदय मंत्री नसतात, मंत्र्यांची उत्तरं येतात, त्यावेळी आम्हाला इथं दालनात इकडे बसलेले लॉबीमध्ये गॅलरीमध्ये बसणारे अधिकारी काही लिहून घेतात नाही। आज बऱ्यापैकी संख्या दिसते, तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन। पण अध्यक्ष महोदय फार वाईट अवस्था आहे आणि त्यामुळं लोकशाहीचा गाभा या विधानसभेत आहे आणि विधानसभेतला हा गाभा मरून देऊ, म्हणजे आत्मा मरून देऊ नका, एवढीच माझी आपल्याला विनंती आहे।